नमस्कार मंडळी, मी ऋत्विक पंचावन्न मी ऋत्विक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, मी आता चाललो आहे शोला. आता मी आहे जस्ट दादरला नाटकाच्या रिहर्सलसाठी. आमचं 14 तारखेला नाटक आहे, तर तुम्ही नक्की या त्या नाटकासाठी. आमचं नाटक गावी आहे, ठीक आहे. तर आता मी चाललो आहे, आमचा नमन शो आहे बांद्र्यामध्ये. तर आम्ही कालपासून रिहर्सलमध्येच आहे नाटकाच्या. आता झोप नाही कंप्लीट झालं आहे आणि आता शोला चाललो आहे. तर आम्ही आता निघालो आहे शोला. चला तर मग आपण भेटूया शोमध्ये. चला जाता जाता आपल्याला भरपूर जण भेटतील, तर बघू आपल्याला कोण कोण भेटतात. नाहीतर मी एकटाच जाणार आहे बांद्र्याला. आपला शो आहे आज. चला तर मग मंडळी, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बांद्र्याला आणि आपल्यासोबत आहेत ओमकार पडाळ, आमचे गायक. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, इकडे बघा सर, हे बघा बांद्र्याला गायक. चला अजून आपले ढोलकीपट्टू भेटणार आहेत. त्याच्यानंतर आम्ही जाऊ मग लोकेशनला नमनच्या. चला तर मग भेटूया पुढे. तर मित्रांनो, आपली खूप सारी मंडळी लोकेशनला भेटलेली आहे दादरला, बांद्र्याला सॉरी. तर तुम्ही पाहू शकता, आम्ही पाणी बॉटल घेऊन आलो आहे आणि इकडे आपली मंडळी आहे. हे बघा, हे बघा, इकडे सगळे आहेत. हे बघा, आपला कृष्णा, आपला नारद, ही ब्रह्मदेव आणि हे कंस मामा सगळे भेटलेत. तर आम्ही आता निघालो आहे. चला बांद्र्याला भेटू आपण लोकेशनला मग. चला तर मंडळी, आम्ही इथून चाललो होतो चालत लोकेशन शोधत, पण आम्हाला लोकेशन काही मिळालं नाही. तर आम्ही चाललो आहे आता पुढे. हे बघा कसे नाचत आहेत आणि आम्ही चाललो आहे आता. हे बघा पुढे जात आहेत. चला तर मग आपण लोकेशन शोधत जाऊया. मंडळी, आम्हाला लोकेशन भेटत नाही आणि आमचा यूट्यूबर आहे कोकणी सूरज. हा बघा, हे आमचे पडदेवाले अक्षय भुवड आणि भरपूर पब्लिक आहे. आपलं पुढे चालतं आहे. मला लोकेशन भेटलं नाही अजून. मी चाललो आहे आता लोकेशनला. चला मग पुढे. दमलो आहे खूप चालत बसने आलो, पण काही फायदा नाही झाला. आम्हाला वाटलं जवळ असते, पण नाही जवळ भेटलं. चला जाऊ मंडळी. आमच्या नमनाचं लोकेशन जवळ आलेलं आहे. काय नाही, मी कौन है ये लोग? म्यूट करणार आहे. मी म्यूट करणार आहे. कहाँ से आते हैं ये? करणार आहे. काय बोलतो? हां बोला. तर मंडळी, फायनली आम्ही लोकेशनच्या इथे पोचलेलं आहे आणि आता जस्ट मेकअपची तयारी चालू आहे. पुढे पण गेलात ना. कोकण कला मंचाचे ढोलकीपट्टू ढोलकी लावत आहेत, बघा तुम्ही. आणि यांच्याबद्दल तर तुम्हाला मी सांगितलं होतं, अक्षय भुवट पडदेवाले आपले पडदा बांधण्यात एक्सपर्ट आहेत. एक नंबर पडदा बांधतात बघा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, थोडा आवाज द्या. आणि मंडळी, वाईट टक्केवारी तुम्ही ओळखतच असाल. आमच्या कोकण कला मंचाचे मार्गदर्शक कवी संदीप सावंत बुवा, तर खूप मार्गदर्शन करत असतात आम्हाला, चांगलं सांगत असतात. तुम्ही पाहू शकताय, बघा त्यांचं. मग त्यांनी पण आज भूमिका केली आहे. पुढे तुम्ही बघू शकता, तुम्ही दाखवेन पुढे. चला तर.
मॉनिटर हॅलो 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 चेक हे आपले कीबोर्डवाले आणि पॅडवाले संदेश शिगवण काका आणि दुसरे सहकारी त्यांचे. ओके हॅलो 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 माझ्या लाडक्या रसिका जनाला हॅलो 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 त्रिवार मानात समुद्र त्रिवार मानात समुद्राच्या अवघा महाराष्ट्र घडविला त्या माझ्या शिवरायण आणि त्यावे आशीर्वाद येऊनिया भोळ्या भक्तांना हा तूच ध्यानी मनी माझ्या स्वप्नात आहे तूच ध्यानी मनी माझ्या स्वप्नात आहे तुम्ही आता जीव लावून रसिक हो तुमची आम्हा साथ आहे गीत आमचे ऐकून गाता गीत आमचे ऐकून गाता कारण प्राण माझे त्यात आहे प्राण माझे त्यात आहे करतोय कोकणची पारंपरिक कला महाराष्ट्राची लोकधारा अर्थात कोकणचे खेळ प्रथेप्रमाणे आज साई गणेश्वरी मित्रमंडळ वांद्रे पश्चिम या मंडळानं आम्हाला आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिली तर या आमच्या कोकण कला मंचाच्या माध्यमातून आम्ही श्री प्रदीपजी परशुराम सरपरे आई गणेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि साई आणि तुझ्या भक्तीचा प्रसाद साईनाथा या साऱ्या भाविकांना मिळू दे मला निरप धाडीला मला निरप त्याने धाडीला माझा मैत्र जोडीला मंडळी शो संपल्यानंतर आम्ही कोकण कला मंचाचे कलाकार खूप भूक लागली होती म्हणून आम्हाला बिर्याणी मागवली होती ती आम्ही खाल्ली आणि नंतर मग
तर नमस्कार मंडळी, आम्ही आता चाललो आहे घरी. पण आम्हाला आता ट्रेन नाही आहे, त्याच्यामुळं दादरला थांबायचं. 1:25 झालेले आहेत. दादरला आम्ही आलेलो आहे आता. हे बघा सगळे पुढे चालत आहेत. त्याच्यानंतर आता सकाळी फर्स्ट ट्रेनला आहे, आपल्याला गाडी भेटणार नाही. आता आम्ही इथेच वस्ती करतो आहे. तर चला मग सकाळी भेटू आपण ब्लॉग एंड करायच्या टायमिंगला. चला तर मग हा आपला साईराज आणि आपली सगळी गँग हे बघा चालत आहेत, अजून पुढे आहेत सगळे. चला तर मग आता इथं थोडंसं झोपतो, कारण 2 दिवस कंप्लीट झोप नाही झालेली आहे. त्याच्यामुळे आता झोपणार आणि मग सकाळी उठून जाणार. चला तर मग.